धाराशिव जिल्ह्यात खरीपाचं पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं आणि सोयाबीनचं क्षेत्र मोठं आहे. मात्र सतत पाऊस कमी झाल्यानं सोयाबीनवर काही किडींचा प्रादुर्भाव झालाय आणि कृषी विभागाकडून आता प्रक्षेत्र भेटी सुरू केल्यात. आता तुम्ही पाहू शकता इथं कृषी विभागाची पूर्ण टीम दाखल झाली आहेत आणि शेतकऱ्याची जनजागृती करत आहेत. आणि आपल्या जी व्यवस्थापन आहे सोयाबीनचं ते कसं करायचं, तूर असेल किंवा खरीपाची इतर पिकं असेल त्याचं सोयाबीनचं अ, व्यवस्थापन कसं करायचं हे सांगण्यासाठी आता माझ्यासोबत अरुण गुट्टे सर आहेत. सर काय सांगाल आज प्रक्षेत्र भेट देता तुम्ही? आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव तालुक्यामध्ये प्रक्षेत्र भेटीवर आहोत. या भागामध्ये कालच काही प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे आणि सोयाबीन पिकामध्ये सुद्धा परिस्थिती चांगली होत चाललेली आहे. परंतु काही ठिकाणी किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्यामध्ये रोगामध्ये हा येलो मोझॅक रोग वाढायला लागलेलं हे पाहत आहोत. आणि किडीमध्ये पाने पोखरणाऱ्या आणि शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वप्रथम आपण अळीच्या बाबतीमध्ये जर विचार केला, तर ज्या शेतकऱ्यांनी फुलोरा अवस्थेच्या अगोदर पहिली फवारणी घेतलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतावर या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जात असलेला आपण पाहत आहोत. सध्या फुलोरा अवस्था ज्या ठिकाणी संपलेली आहे आणि चट्टा अवस्था चालू झालेली आहे, त्या ठिकाणी एक कीटकनाशक ज्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट सारखं औषध आहे, हे किंवा कोरॅजन सारखं औषध आहे किंवा टाकोमी सारखं औषध आहे. यापैकी एका कीटकनाशकाची निवड करून सध्या फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जर आपण बुरशीनाशकाचा अवलंब जर केला, ज्यामध्ये स्वाधीन सारखं आहे, साप सारखं बुरशीनाशक आहे, तर भविष्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी करण्यास मदत होणार आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन शेवटच्या टप्प्यामध्ये पिवळं पडण्याचं प्रमाण वाढत असतं. अशा शेतकऱ्यांनी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची जर फवारणी शेवटच्या टप्प्यामध्ये केली, तर हे सुद्धा प्रमाण आपण कमी करू शकतो. मात्र हा जो येलो मोझॅक रोग आहे, हा रोग थोडासा इतर रोगांच्या किंवा इतर किडींच्या तुलनेमध्ये धोकादायक आहे. कारण हे सोयाबीनचं अस्तित्व धोक्यात आणू शकतो. हा बांधाच्या साईडनं बऱ्यापैकी वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. हा का वाढतो? ज्या ठिकाणी बिगर हंगामी सोयाबीनची लागवड वाढत आहे. जसं की हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये सोयाबीन किंवा मूग किंवा वालाच्या शेंगा आहेत. या पिकावर हा येलो मोझॅक वाढतो. त्याची लागवड पूर्णपणे बंद केली पाहिजे. त्याचप्रमाणे 10 जूनच्या आत सोयाबीनची पेरणी ही सुद्धा बंद केली पाहिजे आणि मृग नक्षत्राच्या नंतर 10 जून नंतर सोयाबीनची पेरणी केली पाहिजे. बांधावर काही येलो मोझॅकचे डायकॉट गवत आहेत, ज्यावर हा सुरुवातीला वाढत आहे आणि बांधावरच्या गवतावरून बांधाच्या साईडचे जे सोयाबीन आहे, त्या सोयाबीनवर हा रोग पसरत आहे. बांध साफ ठेवले पाहिजेत. त्याबरोबरच महत्त्वाची जी काळजी घ्यायची आहे शेतकऱ्यांना, अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 5-25 झाडं जर बांधावर किंवा शेतामध्ये दिसत असतील, तर ही अशी झाडं उपटून शेताच्या बाहेर काढून ती गाढून टाकणं गरजेचं आहे. जर हा सोर्स आपण शेतीच्या बाहेर जर काढला, तर ह्याचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे जो होत असतो, तो आपण भविष्यामध्ये पूर्णपणे कमी करू शकतो. आणि आपल्या भागामधलं जर सोयाबीन या येलो मोझॅक रोगापासून दूर ठेवावयाचं असेल, तर मात्र आपल्याला ही प्राथमिक अवस्थेमध्ये झाडं उपटून ती शेताबाहेर काढणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी ह्याला उपटल्यामुळं उत्पन्न कमी येईल असं म्हणतात. परंतु उपटल्यामुळं हजारो झाडावर ज्याचा प्रसार होणार असतो, तो आपण थांबवता येतो. त्यामुळे ही झाडं त्वरित उपटून आपण नष्ट करावीत. फवारणीमध्ये ज्या कीटकनाशकामध्ये थायोमिथोक्झाम किंवा उलालासारखं औषध आहे, ज्याच्यामुळं पांढऱ्या माशीचा आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडीचा, माव्याचा नियंत्रण होतं. अशा कीटकनाशकाची फवारणी आपण घ्यावी. ज्यामध्ये आलिका आहे, कोराजेन सारखं औषध आहे. ज्यामुळं पांढरी माशी ही नियंत्रणात राहते आणि पांढरी माशी जी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर प्रसार करत असते, तो प्रसार आपण थांबवू शकतो. ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो मोठा आणि टेम्परेचर वाढतं, त्यावेळेस ह्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढून येलो मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये फवारणी करणे आणि उपटून शेताबाहेर काढणे हा एकमेव उपाय
यापुढील काळामध्ये राहणार आहे. कधी ढगाळ वातावरण होतं, पाऊस झालेला नाही. असे शेतकरी आता अडचणीत सापडलाय. कोणकोणते रोग आता सध्या रोगांचा सामना करावा लागतोय लोकांना आणि त्या अनुषंगानं तुम्ही काय जनजागृती किंवा तुम्ही काय उपाययोजना सुचवता? काही ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाहीये. हं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सोयाबीन माना टाकत आहे. अशा ठिकाणी 13-0-45 सारखं खत आहे. हे 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली, तर पुढचे 10 दिवस हे पीक तग धरू शकतं. परंतु आता पाने गुंडाळणाऱ्या अळ्यामध्ये स्पोडोप्टेरा आहे. त्याच्यानंतर हिरवी हेलिकोवरपा अळी आहे, उंटअळी आहे. या अळींचाही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे फुलोरा अवस्था संपलेल्या ठिकाणी कोराजेन किंवा टाकुमी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट या 3 पैकी एका कीटकनाशकाची निवड करून त्या ठिकाणी आपण फवारणी घेतली, तर या अळीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या खाली राहू शकतो. त्या अनुषंगानं काय पंचनाम्याचं वगैरे आता काय उपाययोजना किंवा तुम्ही कळवलंय का प्रशासनाला? ही बाब अजून कोणी केलेली नाही. परंतु आर्थिक नुकसान पातळी जे म्हणतो, हं. ही अद्यापही बऱ्याच ठिकाणी आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली नाही. हं. त्याचं कारण असं आहे, की बहुतांश शेतकऱ्यांनी फुलोरा अवस्थेच्या अगोदर एक फवारणी घेतल्यामुळे कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेलेला नाही. पण सध्या काय झालंय, आता सोयाबीनची फुलगळती चालू आहे पाऊस नसल्यामुळं. मग अशा वेळेस आता पंचनाम्याची गरज आहे किंवा तुम्ही प्रशासनाला काय ते कळवलंय का किंवा सध्या काय स्टेटस आहे? या बाबतीमध्ये कृषी विभागातील अधिकारी आपल्याला उत्तरं देतील. आम्ही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक या नात्याने यावर उपाययोजना फक्त सुचवण्याचं काम करतो. कृषी विभागाचे अधिकारी आहेत माझ्यासोबत. सर आता फुलगळती चालू झाली, शेतकरी अडचणीत आहे, पाऊस झालेला नाही. अशा वेळेस पंचनाम्याची गरज आहे आणि तुम्ही काय तसं प्रशासनाला कळवलंय का? नाही, आता पाऊस आता वेगवेगळ्या पॅचेसमध्ये पडत आहे हं. आणि पेरणीचा कालावधी पण वेगवेगळा आहे. थोडा परिणाम जो होत आहे, जे हलक्या जमिनीवर आहे, तिथं थोडा परिणाम होत आहे. मग त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं, प्रेस नोट करणं आणि ही जर आर्थिक नुकसानाची पातळी जर वर आली, तर आम्ही प्रशासनाला कळवू. त्याप्रमाणे मग आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. लोकांना काय आव्हान कराल? आता लोकांना ज्या पिकाच्या अवस्था आहेत, त्या पिकाच्या अवस्थेनुसार ते पीक वाचवण्यासाठी जे करायचं आहे. आता गुट्टे सरांनी जे सांगितलं, ते आम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून, लिफलेटच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आम्ही ही माहिती देऊ आम्ही. तर हे होते कृषी विभागाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ. त्यांनी सांगितलं, की आता शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने पण काही पीक वाचवण्याची अवलंबावं आणि आपली आहे ती पिकं वाचवून अ, उ उत्पादन वाढवावं. कॅमेरामन अविनाश वगैरे सह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, रुईबर, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.